जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अचानक कारवाईसाठी आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून खाजगी स्कूल व्हॅन चालकाने गाडी विरुद्ध दिशेला टाकून पळवायचा प्रयत्न केला आणि समोरच्या एका रिक्षाला धडकून व्हॅनचा अपघात झालाय। यात अनेक विद्यार्थी जखमी झाले। अंबरनाथ पश्चिमेला हा संतापजनक प्रकार घडला असून या प्रकरणी व्हॅन चालकावर फक्त दंडात्मक कारवाई नव्हे तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। अंबरनाथमध्ये खाजगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक सुरू असल्याची बाब या पार्श्वभूमीवर आरटीओने सोमवारी अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेबाहेर कारवाई सुरू केली। मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून एका निर्ढावलेल्या व्हॅन चालकाने व्हॅन विरुद्ध दिशेला टाकून पळवली आणि थेट एका रिक्षाला धडक दिली। या अपघातात व्हॅनमधील चिमुकल्या मुलांना इजा झाली। केवळ 1500 रुपयांचा दंड चुकवण्यासाठी या व्हॅन चालकाने व्हॅनमधील मुलांचा जीव धोक्यात घातला। त्यामुळे या व्हॅन चालकावर फक्त दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली जाते। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।